सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं चरित्र वाचन भाग 13. लवकरच श्री महाराजांचे नाव इंदूरमध्ये सर्वतोमुखी झाले. त्यावेळचा इंदूरचा राजा शिवाजीराव होळकर यांचा बाप विशेष अडचणीत होता आणि म्हणून तो त्यांच्या दर्शनासाठी आला. श्री महाराजांच्या मनात त्याला भेटायचे नव्हते, म्हणून तो राजवाड्यातून भेटायला येण्यास निघाला असे कळल्यावर श्री महाराज जीजीच्या घरच्या एका कुणबिणीचे लुगडे नेसले आणि तिला जोडीला घेऊन जात्यावर दळायला बसले. राजा आल्यावर इनामदारांनी त्यांचे स्वागत केले. सर्वजण बसले आणि मग राजाने विचारले, तुमच्याकडे जे सत्पुरुष आहेत त्यांचे दर्शन मला घ्यायचे आहे, ते कुठे आहेत? इनामदारांना श्री महाराजांनी आधीच पढवून ठेवले होते. त्याप्रमाणे ते बोलले, सरकार, ते आत्ता घरात होते, पण त्यांचा काही भरोसा नसतो. ते केव्हाही कुठेही पळून जातात. इतक्यात ते बाहेर पळून गेले. राजा बोलला, आम्ही त्यांच्या दर्शनासाठी येऊन गेलो हे त्यांना कळवा. इनामदार जी सरकार असे म्हणाले व राजा जाण्यास निघाला. त्याच्या वाटेमध्येच श्री महाराज दळत बसले होते आणि मोठमोठ्याने ओव्या गात होते, परंतु त्याच्या किंवा त्याच्या बरोबर आलेल्या कुणाच्याही लक्षात आले नाही आणि म्हणून श्री महाराज प्रत्यक्ष घरात असून देखील राजाला त्या दिवशी दर्शन झाले नाही. राजा गेल्यावर घरामधली सर्व मंडळी हसू लागली व जीजी तर थक्क होऊन गेली. जीजीबाईला त्यावेळी 8-9 वर्षांची ताई नावाची एक मुलगी होती. श्री महाराज त्यांच्या घरी राहू लागल्यापासून दोघांची फार गट्टी जमली. ताईला तर लळा लागल्यामुळे तिला त्यांच्या वाचून चैन पडत नसे. अहोरात्र ती त्यांच्यापाशीच असायची. एके दिवशी सकाळी श्री महाराज ताईबरोबर खेळत बसले असता एक बैरागी त्यांच्या दर्शनासाठी आला. एखाद्या लहान मुलाप्रमाणे श्री महाराज त्या मुलीबरोबर खेळत आहेत हे पाहून तो संतापला आणि तोंडाने काहीतरी पुटपुटत परत जाऊ लागला. इतक्यात श्री महाराजांनी त्याला मोठ्या प्रेमाने हाक मारली. त्याचा फार आदर सत्कार केला आणि इथे येण्याचे कारण विचारले. त्याने स्वतःची हकीकत सांगितली, ती अशी की बरेच वर्षांपूर्वी तो कुटुंबवत्सल होता. पहिल्यापासून योगाची आवड असल्यामुळे संसारात असून सुद्धा तो योग साधन करीत असे. पुढे त्याची बायको वारली. काही कालाने त्याने संसार आपल्या मुलांच्या स्वाधीन केला आणि सर्व संग परित्याग करून गुरुच्या शोधार्थ तो हिमालयाकडे गेला. कर्मधर्म संयोगाने तिथे त्याला एक उत्तम योगी भेटला. गुरुजवळ 6 वर्षे अभ्यास केल्यावर गुरुने त्याला श्री महाराजांच्या खाणाखुणा सांगितल्या आणि इंदूरमध्ये त्यांना भेटण्याची आज्ञा केली. पुढचा मार्ग समजावून घ्यावा आणि तसा अभ्यास करावा हाच त्याच्या येण्याचा हेतू होता. परंतु तो हिमालयातून इतका लांब आला आणि ज्यांना भेटण्यासाठी आला ते श्री महाराज लहान मुलीबरोबर खेळत बसलेले पाहून आपण अयोग्य माणसाकडे आलो आणि आपले श्रम वाया गेले असे त्याला वाटले. म्हणून तो चिडला आणि आपल्या गुरूंनी आपल्याला असल्या माणसाकडे पाठवले तरी कसे हे त्याला कळेना. तरी आपण मुकाट्याने परत जावे आणि गुरुला भेटावे म्हणून तो आला तसाच परत निघाला होता. बैराग्याची ही हकीकत ऐकून श्री महाराजांनी त्याचा मोठा गौरव केला आणि त्याला म्हटले, आपण इथे आलात हे फार बरे झाले. मला योग बीक काही येत नाही, पण गुरुच्या घरी मी पडून होतो तेव्हा काही गोष्टी नजरेखालून गेल्या. त्यातल्या थोड्याशा सहज लक्षात राहून आठवत आहेत. त्यामध्ये तुम्हाला काही शिकण्यासारखे असेल तर बघा. असे बोलून त्यांनी ताईला जवळ बोलावले. तिच्या पाठीवर कौतुकाने थाप मारली आणि आसन घालून समाधी लाव असे तिला सांगितले. ताईने लगेच परकराचा काचा मारला. ती सिद्धासन घालून बसली आणि तिने डोळे झाकून 2-3 मिनिटे झाल्याबरोबर तिची समाधी लागली. 15 मिनिटांनंतर श्री महाराजांनी तिला ताई म्हणून हाक मारताच तिची समाधी उतरली. या मुलीला आपण आपले प्रश्न विचारा
असे त्या योग्याला सांगितल्यावर त्याने तिला ध्यानधारणेसंबंधी अनेक प्रश्न विचारले आणि ताईने त्या सर्वांची खडाखड उत्तरे देऊन त्याचे गाडे कुठे अडत होते तेही पण बरोबर सांगितले. हा सगळा प्रकार पाहून तो बैरागी थक्क झाला आणि एकदम श्री महाराजांच्या पाया पडून त्यांना म्हणाला, महाराज, मला आपण क्षमा करा. आपल्या जवळच्या लहान मुलीसुद्धा इतका योग जाणतात, मग आपली अवस्था काय असेल? माझे पूर्ण समाधान झाले. मी आनंदाने जातो. श्री महाराजांनी त्याला 8 दिवस आपल्याजवळ ठेवून घेतले. आपण स्वतः त्याला योगाच्या क्रिया दाखवल्या आणि नंतर परत गुरुकडे पाठवून दिले. इंदूरमध्ये येऊन श्री महाराजांना 6 महिने होत आले होते. आता इथे जास्त राहण्याचे कारण नाही असे पाहून तिथून निघून जाण्यासाठी श्री महाराजांनी निमित्त काढले. एक दिवस रात्री 10 वाजता गवळीबुवा दर्शनासाठी आला. जिजीबाई त्याला म्हणाली, श्री महाराज आत्ताच जरासे पडले आहेत, उद्या सकाळी आलास तर नाही का चालणार? गवळी बोलला, हो चालेल ना, मी उद्या सकाळी येईन. माझे तसे काही काम नव्हते. तो तसाच परत घरी गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा जिजीबाईच्या वाड्यात आला. श्री महाराजांच्या पायावर डोके ठेवले तेव्हा श्री महाराज त्याला म्हणाले, अरे, काल कुठे होतास? मी तुझी कितीतरी वाट बघितली. त्याने सहज उत्तर दिले, मी काल रात्री आलो होतो, पण आपण विश्रांती घेत होता म्हणून जिजींनी मला परत धाडले. झाले. लगेच श्री महाराजांनी उग्र रूप धारण करून जिजीवर ओरडायला सुरुवात केली. ते म्हणाले, मला इथे कैदेत ठेवले आहे. माझी कुणाशी भेट होऊ देत नाहीत, मला कुणाशी मोकळेपणाने बोलू देत नाहीत. मला जीव अगदी नकोसा झाला आहे. एक क्षणभर देखील मी आता इथे थांबणार नाही. असे खोटे आकांड तांडव करून शेवटी म्हणाले, मी इथे पाणीसुद्धा पिणार नाही. हा पहा, मी असाच निघालो. ही सर्व गडबड ऐकून इनामदार आले, समोर हात जोडून उभे राहिले आणि श्री महाराजांची क्षमा मागू लागले. तेव्हा त्यांना श्री महाराज अगदी शांतपणे बोलले, मला आता जायला पाहिजे. मी पुन्हा लवकरच येईन. इतक्यात जिजीबाई व ताई दोघीही आल्या व पाया पडल्या. त्यांना देखील तसेच सांगून श्री महाराजांनी प्रेमाने सर्वांचा निरोप घेतला आणि लगेच इंदूर सोडले. आईबापांचे दर्शन. श्री महाराज घरातून निघून गेल्याला जवळजवळ 8 वर्षे पूर्ण झाली होती. ते नाहीसे झाल्यावर रावजींनी फारच बभरा केला नाही. हे जरी खरे असले तरी त्यांना आणि गीताबाईंना आपला असा गुणी मुलगा घरातून निघून गेला ही गोष्ट फार लागून राहिली. त्यांनी गावातील विहिरी, गुहा वगैरे शोधून पाहिल्या. जवळच्या गावी माणसे पाठवून शोध केला, पण व्यर्थ. श्री महाराजांना अण्णा नावाचा धाकटा भाऊ आणि मुक्ताई नावाची धाकटी बहीण होती. त्यांच्याकडे पाहून ती दोघेजण कसे तरी आपल्या मनाचे समाधान करीत. पण कोणीही येणारा जाणारा संन्यासी बैरागी भेटला तर त्याला आपल्या मुलाबद्दल ते विचारत असत. अर्थात त्यांना श्री महाराजांचा पत्ता लागला नाही. आपल्या गणपतीचा कधीतरी पत्ता लागेल का? तो अजून जिवंत तरी असेल का? त्याला खायला प्यायला कोण घालत असेल? इत्यादी 1000 विचार डोक्यामध्ये येऊन गीताबाईंचे डोळे भरून येत. कधीकधी श्री महाराजांची बालपणीची स्पष्ट दिसणारी बुद्धिमत्ता, बोलण्या चालण्याचे चातुर्य, भगवंतावरची निष्ठा, रामनामाचे प्रेम हे गुण आठवून माझा गणू सद्गुरूच्या कृपेने मोठा साधू होऊन परत येईल आणि आम्हाला भेटेल असाही विचार त्यांच्या डोक्यात येऊन जाई. परंतु तो फार काळ टिकत नसल्यामुळे गीताबाईंच्या मनावर उदासीनतेची दाट छाया पसरून राही. रावजींनी आपले दुःख बाहेर दिसू दिले नाही, तरी त्यांच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम झाला आणि ते अकाली वृद्ध दिसू लागले. बाकीचे नातलग व मित्र श्री महाराजांना केव्हाच विसरून गेले होते. असो. इंदूरहून निघाल्यावर वाटेमधील मोठी तीर्थे पाहत श्री महाराज गोंदवल्यास आले. नदीकाठच्या मारुतीच्या मंदिरात त्यांनी मुक्काम ठेवला. तेजपुंज व मजबूत शरीर, डोक्यावर
एखाद्या ऋषीप्रमाणे शोभणाऱ्या जटा, छान वाढलेली दाढी, नेहमी प्रसन्न असणारी मुद्रा, आनंद भरून ओसंडणारे पाणीदार डोळे, एका हातात कुबडी व दुसऱ्या हातात रुद्राक्षांची माळ, कमरेला कौपीन, पायात खडावा आणि सर्वांगाला भस्म, अशी त्यावेळची श्री महाराजांची तरुण मूर्ती पाहिल्यावर कुणाच्याही मनामध्ये त्यांच्याविषयी पूज्यभाव उत्पन्न होत असे. बरोबर 4 बैरागी शिष्य होते. त्यांनी मंदिराच्या ओट्यावर धुनी पेटवली आणि मुख्य गोसावी बुवा तिच्याजवळ सिद्धासन घालून ध्यानाला बसले. गावच्या मारुती मंदिरात कोणी मोठा महात्मा आला आहे ही वार्ता सगळीकडे पसरण्यास वेळ लागला नाही. गावचे सर्व लोक दर्शनाला येऊ लागले. संध्याकाळच्या वेळी गीताबाई व रावजी हेही तिथे आले. त्यांना दुरून येताना पाहताच श्री महाराजांनी मनोमन साष्टांग नमस्कार केला. त्या दोघांना गोसावी बुवांबद्दल उगीचच प्रेम वाटू लागले आणि गीताबाई म्हणाल्या, गोसावी बुवा, आज 8 वर्षे होऊन गेली. माझा मोठा मुलगा 12व्या वर्षी घरातून निघून गेला आहे. तो तुम्हाला कुठे आढळला का? गोसावी बुवांनी विचारले. माय, मुलगा कसा आहे? गीताबाई बोलल्या, त्याच्या 3 खुणा आहेत. दिसायला तो मोठा सुंदर आहे, बोलण्यात तो मोठा चतुर आहे आणि तो अखंड रामनाम घेतो. गोसावी बुवा म्हणाले, होय, असा मुलगा मी पाहिला आहे. तो सध्या तीर्थयात्रा करत फिरत आहे, पण तो सुखरूप आहे. तुम्ही नामस्मरण करत राहा, म्हणजे 1 वर्षाने तो तुम्हाला नक्की भेटेल. ऐकणाऱ्याच्या मनाची तळमळ शांत करणे हा जो श्री महाराजांच्या वाणीचा गुण, तो इथेही अनुभवाला आला. गीताबाईंच्या मनाला फार फार समाधान वाटले आणि त्या आनंदाने घरी आल्या. त्याच रात्री गावामध्ये एक तमाशा होता म्हणून गावातील सर्व लोक तिकडे गेले. पण दाजी पाटील आणि अण्णा बारसवडेकर हे दोघेजण बैरागी बुवांजवळ हिरवा तंबाखू म्हणजे गांजा फुकट ओढायला मिळेल म्हणून तमाशाला न जाता मारुतीच्या मंदिरामध्ये आले. या बसा झाल्यावर तुम्ही कुठले, काय, इकडे कुठे आला, कुणीकडे निघाला इत्यादी गोसावी बुवांची चौकशी त्या दोघांनी केली. तेव्हा त्यांच्या बोलण्या चालण्यावरून व तुटक्या कानावरून हा गोसावी दुसरा कुणी नसून आपला गणूबुवाच असावा असा तर्क दोघांनी बांधला. आता आपण गप्प बसावे, पण उद्या सकाळी रावजींना जाऊन सांगावे असे ठरवून ते आपल्या घरी जाऊन निजले. ही गोष्ट श्री महाराजांच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही, म्हणून दुसऱ्या दिवशी पहाटे गावामधले कुणी उठण्याच्या आधीच श्री महाराज गोंदवल्यातून निघून गेले. गोंदवल्याहून बाहेर पडल्यावर श्री महाराज खातवळला आपल्या सासूरवाडीस गेले. तिथे सुद्धा अनेक लोक दर्शनाला येऊ लागले. प्रपंचाच्या अनेक तक्रारी घेऊन दर्शनाला येणाऱ्या लोकांना श्री महाराजांनी कुणाला नामस्मरण करायला सांगितले, कुणाच्या रोगावर औषध सांगितले, कुणाच्या बाधेला उपाय सांगितला, कुणाला व्रतनियम सांगितले, तर कुणाला योगाची आसने सांगितली. पण प्रत्येकाचे पूर्ण समाधान झाले. त्यामुळे गावच्या मारुतीच्या मंदिरात कुणी त्रिकालज्ञ महंत आले आहेत अशी वार्ता सगळीकडे पसरली. श्री महाराजांची बायको यावेळी 17-18 वर्षे वयाची असून आपले यजमान बेपत्ता आहेत या विचाराने ती आणि तिची आई फार चिंतामग्न असत. म्हणून सासूबाई आपल्या मुलीला घेऊन मारुतीच्या मंदिरामध्ये गोसावी बुवांच्या दर्शनासाठी गेल्या. श्री महाराजांना पाहिल्याबरोबर दोघींच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आपलेपणा वाटू लागला. लोकांची गर्दी ओसरून श्री महाराज एकटे राहिल्यावर सासू त्यांना म्हणाली, गोसावी बुवा, माझी आपल्या चरणी एक प्रार्थना आहे. ही माझी मुलगी आहे. 9-10 वर्षांपूर्वी हिचे लग्न झाले, पण आज 8 वर्षे होऊन गेली हिचा घरधनी नाहीसा झाला आहे. तो परतून केव्हा येईल हे कृपा करून सांगा. गोसावी बुवा जरा हसले आणि म्हणाले, माय, तुम्ही अगदी काळजी न करावी. तिचा घरधनी सुखरूप आहे. तिने काळजी करू नये आणि दुसरे काही करू नये. फक्त अखंड नामस्मरण करावे, म्हणजे तो लवकर परत येईल. तिचा संसार चांगला होईल आणि राम तिच्यावर कृपा करील. हे शब्द ऐकून त्या दोघींच्या मनाचे पूर्ण समाधान झाले. का कुणास ठाऊक,
पण गोसावी बुवाला पाहिल्याबरोबर मुलीच्या मनात त्यांच्याविषयी एक प्रकारची विलक्षण श्रद्धा उत्पन्न झाली. त्या दिवसापासून तिने अखंड नामस्मरणाला आरंभ केला. आपला जीवनक्रमच तिने साफ बदलून टाकला. रोज सकाळ संध्याकाळ स्नान करून मारुतीचे दर्शन घ्यावे. दोन्ही वेळ गोसावी बुवांची म्हणजे श्री महाराजांची तासभर मानसपूजा करावी. नियमाने दासबोधाचे 2 समास वाचून त्यावर मनन करावे आणि उरलेल्या वेळी सारखे नाम घेत असावे. यामुळे ती फारसे कुठे जात येत नसे व फारसे कुणाशी बोलत नसे. खातवळहून निघून मग श्री महाराज डांबेवाडीला गेले. त्यांची चुलत बहीण भीमाबाई तिथे दिलेली होती. तिच्या दारासमोर जाऊन श्री महाराजांनी जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना केली आणि भीमाबाई लवकर भिक्षा आणून घाल असे मोठ्याने म्हणाले. हे ऐकून भीमाबाई दचकली आणि हा गोसावी कोण मला हाक मारतो आहे असे आश्चर्य करत बाहेर आली. श्री महाराजांकडे तिने रोखून पाहिले पण त्यांना ओळखले नाही. त्यांच्याकडे उगीच पाहत ती उभी राहिली. श्री महाराज तिला म्हणाले, भीमाताई, तू तर सासरी अगदी तल्लीन होऊन गेली आहेस आणि म्हणून माहेरच्या माणसांना देखील विसरून गेलीस ना. श्री महाराजांचे हे शब्द कानी पडल्यावर तिने एकदम गणू म्हणून हंबरडा फोडला आणि ती रडू लागली. ती म्हणाली, अरे गणू, असा एकाएकी तू निघून गेलास तेव्हा काकूला किती दुःख झाले याची तुला कल्पना आहे का. सर्वांना इतके दुःख देऊन बैरागी बनलास आणि साधलेस तरी काय. श्री महाराज म्हणाले, अगं, आणखी साधायचे राहिले आहे काय ते मला सांग. पण हे बघ, मी आता जातो. मला फार लांब जायचे आहे. मी इथे आलो होतो हे मात्र कुणाला सांगू नकोस. मी पुन्हा लवकरच परत येईन. असे बोलून भीमाताई नावाने ओरडत असताना श्री महाराज डांबेवाडीहून त्वरित निघून गेले. पुढे रामेश्वरचा यात्रेकरी, आईबापांची भेट, गृहस्थाश्रम अशी प्रकरणे आहेत. ती आपण यथावकाश पाहू. जानकी जीवन स्मरण जय जय राम.